हे ना कच्चे वाटाणे आहेत. हे मी बाजारातून घेऊन आणले आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुतले आणि ते रात्रभर भिजत घातले. रात्रभर भिजत घातल्याच्या नंतर ते असे फुगून येतात, चांगले भिजतात आणि मग कुकरला लावून घेतले. हे बघा किती छान मॅश झालेत ते. कुकरला लावून घेतल्याच्या नंतर मी एक वाटण बनवलं. अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची एक आणि थोडंसं खोबरं हे सगळं मिक्सरला लावून घेतलं. मग एक टमाटा कापला बारीक असा आणि तो बारीक बारीक असे कापून घेतला. एक कांदा कापला, त्याची साल काढून टाकली, स्वच्छ करून घेतला तो कांदा आणि एक साल काढून टाकली आणि कांदा बारीक कापून घेतला. सुरीने बारीक बारीक त्याचे भाग करून घेतले आणि मग ते भाग करून घेतल्याच्या नंतर गॅस पेटवला, कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, राई टाकली, जिरे टाकले आणि ते तेल चांगलं गरम झालं की नाही बघून राई जिरे टाकायचे आणि चांगले तडतडू द्यायचे. तडतडल्याच्या नंतर मग थोडंसं थंड तेलात टाकलं तर ते कच्चे राहतात, मग चांगले तडतडले पाहिजे आणि मग हे आपले बेसिक मसाले असतात ते टाकायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता, टोमॅटो, कांदा हे सगळं कढईमध्ये टाकून घेतलं. टाकून मग ते कावेल त्यांनी चांगल्यापैकी असं परतून घ्यायचं. चांगला कांदा लाल असा खरपूस होईपर्यंत सगळं असं परतत राहायचं. परतल्याच्या नंतर हे जे वाटण आपण केलं आहे ना, ते वाटण सगळं त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं. पूर्ण मिक्सरच्या भांड्यातलं काढून घ्यायचं आणि ते मग चांगलं असं ढवळायचं, जेणेकरून ते चांगल्यापैकी असं मस्त भाजलं जातं आणि छान त्याचा सुगंध येतो. मग आपले थोडीशी हळद चवीपुरती आणि नंतर हे लाल तिखट, कारण अगोदर मिरची वगैरे टाकलेलं होतं आपण. मग धना पावडर, गरम मसाला पावडर 1-1 चमचा हे सर्व टाकायचं आणि पुन्हा ते चांगल्यापैकी भाजून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत. आणि भाजलं की त्याच्यानंतर मग छानपैकी भाजून झालं की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. असा टोमॅटो टाकला की मस्त वाटतं आणि मग ते हलवायचं, ढवळून घ्यायचं, टोमॅटो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि जे मिक्सरला राहिलेला मसाला असतो तो थोडंसं पाणी टाकून घेऊन ते पूर्ण टाकून द्यायचं. काहीही वेस्ट घालवायचं नाही. भरपूर सारा मसाला असतो मिक्सरच्या भांड्याला आणि मग ते सगळं भाजून घ्यायचं आणि मग आपण बॉईल केलेले वाटाणे सगळे त्याच्यात टाकायचे. पूर्ण टाकल्याच्या नंतर ते एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी असं मिक्स केलं की ते मग एकजीव होतं. मसाले सगळे याच्यामध्ये वाटाण्यामध्ये वगैरे जातात आणि ते मस्त असं ढवळून घेतलं की मग त्याच्यामध्ये आपण बेताचं असं पाणी टाकायचं. आपलं हवं तेवढं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्या किती माणसं खाणार आहेत त्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि मस्त चांगलं असं शिजू द्यायचं. त्याला असं गदगद उकळी आली पाहिजे असं छानपैकी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकलं की मस्त तयार होते बघा हे सफेद वाटाण्याची आमटी आणि चपातीबरोबर, भाताबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. छान लागतं, करून बघा, टेस्ट पण छान येते.